आज पुन्हा एकदा नमिता दी मी आलो आहोत राधाकृष्णाच्या शोसाठी आणि आज आहे दहीहंडी आणि दहीहंडीसाठी मला बोलवलं आहे कृष्णाच्या रोलसाठी आणि नमिता दी होणार आहे आज माझी राधा. तर सो गेटअप केल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवेल कसा गेटअप झाला आहे. आणि तुम्ही बघताय खूप असं छान व्ह्यू आहे इथे. आणि आज ही सोसायटीमध्ये आहे, माहीत नाही कोणत्या सोसायटीमध्ये, बट खूप छान व्ह्यू आहे पुढे. आणि आज जाम मजा येणार आहे. एक छान छान असे व्हिडिओ आम्ही काढणार आहोत तुमच्यासाठी. सो प्लीज लाईक करा, कमेंट करा, पावसा शेअर करा. कारण पावसा पाण्याचे आम्ही दूर दूर येऊन लांब लांब ठिकाणी येऊन व्हिडिओज बनवतो. आणि एवढ्या धावपळीमध्ये सुद्धा आम्ही तुमच्या एंटरटेनमेंटसाठी काही ना काही नक्कीच तुम्हाला द्यायचा प्रयत्न करत असतो. तर ह्याच्या पाठीमागे आमची खूप मेहनत असते आणि तुमच्या लाईक कमेंटने आम्हाला प्रोत्साहन भेटतो. तो प्लीज लाईक अँड कमेंट अँड शेअर. ओके, बाय बाय गाईज, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझे कॉस्ट्यूम सी आणि हे सगळं घालून मी जाणार आहे कृष्णाच्या भूमिकेसाठी. आणि नमिता दिजी ही बॅग आहे. अशा त्या लपवतात नेहमीच स्वतःला, मेकअप झाल्यावरच येतात समोर. तसं त्यांनाही आपण भेटणार आहोत मेकअप झाल्यानंतर ना. तोपर्यंत तुम्ही आम्ही बाहेरच्या व्ह्यूचा आनंद घ्या आणि लेट्स सी. मी स्टार्ट करत आहे. मेकअप नसतो माझा, नॉर्मलीच मेकअप असतो. पिना, लागणारी व्यवस्थित वस्तू आणि माझा फेवरेट मोर पिसारा. कालच मास्टर जींकडनं चांगली पैकी एक मस्त अशी डेपरी घेतलेली आहे आणि ती आज मी वेअर करणार आहे. आणि हा आहे माझा ज्वेलरीचा बॉक्स. लेट्स सी, बघा कसा वाटतोय. कमेंटमध्ये सांगा, कोणाला हवा असेल तर ॲड्रेस मी नक्कीच पाठवेल कमेंटमध्ये. आणि इंद्रधनुष्याचे रंग सो मी उधळणार आहे आज माझ्या फेसवर. आणि मोस्ट इम्पॉर्टंट लेन्स, त्याशिवाय शोभा कशी येणार आहे माझ्या फेसला, बरोबर की नाही. बाहेर मस्त पाऊस चालू होता आणि ह्या पावसामध्ये नमिता दी आम्ही भिजत भिजत आलो आहोत. आणि वर फॅन पण चालू आहे, त्यामुळे थोडीशी थंडी वाजते. लॅक्मेचा हा पावडर गरजेचा असतो स्किन टोनसाठी. आणि माझं स्टिक संपलं होतं म्हणून छोट्या बहिणीचं आणलं आहे साधनाचं. ते घेऊन जाऊ नको म्हणत होती पण मी बळबळ आणलं आहे. लेन्स लिक्विड पण संपत आले जसा सीझन सुरू झाला आहे तसा. ओके, बघूया आज मी कोणते लेन्स यूज करू. लॅशेस लावून हे ऑप्शनल आहेत, तुम्हाला मेकअपमध्ये लावायचं असतील तर तुम्ही लावू शकता. आणि आज मी काहीतरी वेगळं करणार आहे थोडंसं. आज मी कधी कृष्णाला नथ घालत नाही, तर आज घालून बघणार आहे कसं दिसतोय मी. आमचा इव्हेंट आहे 5 वाजता ॲक्युरेट. आणि रेड पेन हाताच्या मेहंदीसाठी. तर हे खूप लवकर वर्क करतं आणि रेडही होतात. त्यासाठी ओरिजिनल मेहंदी किंवा आलत्याची गरज नाही. आलता हाताला पूर्णपणे पसरतो, पण तुम्ही केच पेन यूज केला तर त्याने पण प्रॉपरली तुमच्या हाताला बसतो आणि गोल राऊंड अप होतो. सो तुम्ही हा सुद्धा यूज करू शकता. चला मग, हे आहे गुलाबजल आणि गुलाबजलमध्ये थोडंसं बिस्लरीचं पाणी मिक्स आहे. बाहेर न आल्याला थोडंसं चेहऱ्यावरती मारून घ्यायचं, कारण की धूळ वगैरे बसलेली असते आपल्या फेसवरती. आणि ती पूर्णपणे प्रॉपरली अशी क्लीन केल्यानंतर ना मग मेकअप करायचा. तसंच केल्यामुळे शक्यतो मेकअप फाटू शकतो तुमचा किंवा काळपटही होऊ शकतो. त्यामुळे प्रॉपरली एक फेस एकदा क्लीन करून घ्यायचं. सी, फायनली आमचं लुक. राधाकृष्णाचं कसं वाटतंय नक्की सांगा. आणि आता आम्ही चाललो आहोत परफॉर्मन्सला आणि काही रील्सचे व्हिडिओ पण नक्की बनवणार आहोत. तो सी, लाईक करा, कमेंट करा. बाय बाय. आणि तुम्हाला काही जन्माष्टमीचं काय बोलायचं असेल? हॅपी जन्माष्टमी. हां, चला एन्जॉय करा. हॅपी बाय बर्थडे. बाय. हां, हॅपी बर्थडे टू यू फॉर मी आणि माय फेवरेट भगवान कृष्ण. बाय बाय.